नमस्कार. आपण हे केशर कलम पाहू शकता. ह्याला आता 1 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे गेल्या वर्षी आपण ह्याला जून महिन्यात लावलेलं होतं. यावर्षी याला 1 वर्ष पूर्ण होऊन आता दुसरं वर्ष चालू आहे. तर ह्या कलमाचे आपण आहे ते सध्या दुसऱ्या टप्प्यातील खत व्यवस्थापन करतो आहे. त्यासाठी आपण पहिलं तर आजूबाजूचं कलमाचे जे तण होतं ते आपण असं काढून घेतलं. त्यानंतर आपण इथे हे ते एक साधारणपणे 2.5 ते 3 फूट लांब, म्हणजे आपण म्हणू शकतो एक साधारण 1 मीटर लांब अशी चरी मारली. त्या चरीमध्ये सेंद्रिय खतामध्ये सध्या आपण शेणखत दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जे आहे ते रासायनिक खतामध्ये NPK ह्या तिन्ही जे प्रमुख अन्नद्रव्यांचं आहे ते व्यवस्थापन केलेलं आहे. हे दुसऱ्या टप्प्यातील खत व्यवस्थापन आहे. ह्या आधीचा जो टप्पा होता तो आपण जून महिन्यामध्ये केला होता ह्या वर्षी. साधारणतः त्याला 1-1.5 महिना झालेला आहे. तर त्याचबरोबर आपण ह्या झाडाचे खोड पाहू शकतो. ह्याला चांगली मजबूती पण आहे ती येत आहे. त्याचबरोबर जे अनावश्यक फांद्या आहेत त्याच्या आपण आहे ते 20 ऑगस्ट नंतर आता छाटणी करणार आहोत. त्यानंतर आहे ती झाडाची चांगली वाढ होईल आणि नवीन पालवी जी आहे ती चांगल्या प्रमाणात येईल. तुम्हाला जर आंबा लागवडविषयी संपूर्ण माहिती हवी असेल, म्हणजे कलम कसे निवडायचे त्यापासून ते कलमाचे खत व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन, पॅक्लोबिट्रोझोलचा वापर ते काढणीपर्यंत ही सर्व जी आहे ती माहिती आपल्या आंबा उत्पादन, प्रगत तंत्र आणि व्यवस्थापन ह्या पुस्तकात अवेलेबल आहे. हे पुस्तक आपल्याला ई-बुक फॉर्मॅटमध्ये मिळेल. आपल्याला स्क्रीनवर आहे ती ह्या संपूर्ण पुस्तकाची आहे ती थोडक्यात माहिती दिसत असेल. त्याचबरोबर आपला WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.